गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तर गेल्या बुधवारी आपण मुलाखतीला सुरुवात केली, त्याच्यामध्ये श्री सद्गुरूंची प्राप्ती किंवा भेट आणि इतर माहिती या संदर्भात वाचन आणि विवेचन सुरू आहे। तर पान क्रमांक 2 या ठिकाणी परमपूज्य हाजी मलंग बाबांची मुलाखत तिथून आता सुरुवात होणार आहे। हाजी बाबा पहिल्यांदा दादांच्यात आगमन झालेले हाजी मलंग बाबा। हाजी मलंग बाबा म्हणजेच मच्छिंद्रनाथ आहे, म्हणून तिथं ह्याच्यावरती ह्याचा मत्स्य दाखवलेला आहे। तर काय की मुसलमानचं राज्य येणार आहे, त्यांना मोहम्मद बैगाने सांगितलं की मुसलमानचं राज्य आहे, तेव्हा तुम्ही मुसलमानी वेश धारण करून केलात तर हे सगळं तत्वज्ञान लोक ऐकतील म्हणून, पण ते ओरिजिनल नाथ आहे ना। आता त्यांची मुलाखत आपण ऐकूया। भक्त मंडळींना जीवनाबद्दलची तात्विक मीमांसा सांगताना भक्तांना बाबांनी असे सांगितले की परमेश्वराच्या आज्ञेने आम्ही विभूती ज्या परलोकातून इहलोकी येत आहोत ते आपल्यासारख्या भक्तांकडून ज्ञानाची प्राप्ती करून घेण्यासाठी येतो। म्हणजे का तुम्हाला अडचण होतीये? तर देवाने सांगितलं तुम्ही माझ्याशी एकरूप झालाय, बरोबर आहे, पण इथे बसून हलती काय चाललंय, त्या लोकांचं दुःख निवारणाचं ज्ञान होणार नाही। तुम्हाला जे ज्ञान झालंय माझ्या आचारशक्तीचं की मी विश्व अमुक करतो, ते फक्त 2 आहे। अजून चांगलं ज्ञान घ्यायचं असेल तर खालती जाऊन एक कार्याची स्थापना करा, आलेल्या भक्ताचं अडचण ऐका आणि ती अडचण का निर्माण झाली त्याचं कारण निवारण करायचं कार्य करा। समजलं? या विधानास काही भक्त भाविकांनी विरोध दर्शविला। होय बाबा, तुम्ही आमच्याकडनं ज्ञान घ्यायला का म्हणजे हसण्यासारखी गोष्ट वाटणार ना, आम्ही आपण ज्ञानी आहोत का म्हणून म्हणे बाबा तुम्ही असं का जमता? तर म्हटले की तुमची दुःख जी निर्माण झाली आहेत त्याचं ज्ञान आम्हाला सुद्धा नाही आहे, तर तुम्ही सांगितल्यानंतर आम्ही त्याचा शोध घेऊन त्याच्यावर निराकरण शोधणार। या तात्विक विरोधाबद्दल परमपूज्य बाबांनी जी काही मीमांसा सांगितली ती खालीलप्रमाणे। आम्हा विभूतीनं ज्या क्षणी परमेश्वराच्या चराचरमय सृष्टीच्या अस्तित्वाचे ज्ञान झाले की प्राप्त जन्म हा अनेकदा घेऊन सुद्धा तो नश्वर आहे। नश्वर आहे, पण आपण जसे काही अगदी इथं अमर राहणार आहोत असे वागतो। तर निरंतर असे जे काही आहे ते म्हणजे सद्गुरु कृपा। या ज्ञानाची परिपूर्णता प्राप्त करून घेण्यासाठी आम्ही विभूतींनी प्रखर व दीर्घ तपश्चर्या केल्या। त्या तपश्चर्येची फलश्रुती किंवा सफलता म्हणून आमची जीवने परिपूर्ण सद्गुरु रूप झाली व त्या जीवनात स्फूर्त अशा परमेश्वराच्या शक्तीचा साठा निर्माण करून देणारे कार्य आपल्याला प्राप्त झाले आहे असे वाटून घेऊ लागलो। ही आमची बालरूप अज्ञानमय स्थिती, म्हणजे बाबांना बालरूप अज्ञानमय स्थिती म्हणजे आपल्याला कधी ज्ञान असेल कल्पना करा। ही आमची बालरूप अज्ञानमय स्थिती ज्यावेळी परमेश्वराच्या निदर्शनास आली त्यावेळी त्याने जो आत्मबोध आम्हा विभूतींना केला तो असा की जरी तुम्ही दीर्घ तपश्चर्येअंती मला कृपाशीर्वाद म्हणून प्राप्त करून घेतले आहे तरी प्राप्त प्रसादाचे ज्ञान तुम्हाला माझ्यापासून होणार नाही। प्राप्त कृपाशीर्वादापासून जे ज्ञान झाले आहे त्यामुळे तुमची अचल अशी श्रद्धा ही आहे की ही चराचरमय सृष्टी निर्माण ज्याने केली व तिचे जे अव्याहत कार्य चालू आहे ते मानवी बुद्धी पलीकडचे असून त्याचा करता करविता तो परमेश्वर आहे। समजतंय ना?
समजतंय की नाही समजतंय? हां. तुम्हाला हे ज्ञान त्या कृपा प्रसादापैकी रुपयातील 2 आणे झाले आहे. हां. मी जो कृपा प्रसाद तुम्हाला दिला आहे तो एक परिपूर्ण रुपया असून राहिलेले 14 आणे जे आहेत त्याबद्दलचे जे ज्ञान तुम्हाला पाहिजे आहे ते प्राप्त करून घेण्यासाठी तुम्हाला परलोकात मुक्तावस्था प्राप्त करून घेऊन होणार नाही. म्हणजे जर सगळं घेतलं प्राप्त करून घेऊन जाऊन तिथं आरामात बसायचंय मुक्त होऊन, काय उपयोग त्याचा? माझ्याजवळ एक वस्तू आहे ती प्राप्त झाली, मला अवलंब ठेव, ती मला खिशात ठेवून बसत का फायदा त्याचा? सदुपयोग आहे. हां. म्हणून इथं माझ्याजवळ बसू नका. खालती आई वडिलांच्या पोटी जन्माले अयोनी संभव, तुम्ही जन्माला येऊ नका, पण एक माध्यम निवडा आणि त्या माध्यमाच्या तरी कार्य करा. म्हणून दादा जन्माला आले त्यांच्या माध्यमातून, कारण जन्माला आलं की परत ऋणानुबंध आले, मग त्या ऋणानुबंधाचे फेड करून आपण जेव्हा मुक्त होणार तेव्हा कार्य करायला चालू करणार. आलं लक्षात? तरी यासाठी पुनश्च तुम्ही सर्व विभूतींनी जन्म ऋणानुबंधाप्रमाणे काया वाचा मनाची प्राप्ती करून न घेता, म्हणजे कसं, आई वडील भाऊ बहीण सगळं असं जन्म ऋणानुबंधाप्रमाणे काया वाचा मनाची प्राप्ती न करता पारलौकिक तत्वाप्रमाणे कोणीतरी उत्तम अशा मध्यस्था करवी ज्ञान प्राप्त करून घेण्याचे कार्य निर्माण करावे. ही कार्यप्रवृत्ती ज्या क्षणी तुमच्याबद्दल निर्माण होईल त्यावेळी मृत्यू लोकातील बहुसंख्य भक्तभावी आपल्या जीवनातील सुखदुःखाबद्दल विचारणा करण्यास येतील. म्हणून कामकाजाला आपण यायला लागलो, कार्य स्थापन झालं वाटतं. माझ्या जीवनाचं सार्थक कसं होईल किंवा माझं जीवन चांगलं कसं होईल असा कोणाचा प्रश्न नव्हता. अडचणी भरपूर सांगते. त्यांना प्राप्त जीवनात निर्माण झालेली सुखदुःखे का निर्माण झाली याची ऋणानुबंध मीमांसा माहीत नसल्यामुळे ते तुमच्यासारखेच अज्ञान प्रगट करून काहीतरी सुखाचा ठेवा आपल्याला मिळावा अशा अपेक्षा जमेस धरून तुमचा उदो उदो करण्याचा प्रयत्न करतील. म्हणजे नुसतं पाया पडत बसायचं नाहीये. मग काय करायचंय, काय सांगतात ते समजून घेऊन त्याप्रमाणे आचरण करायचंय. एकटीला बाबांच्याकडे आले, बाबा तुमची जात कुठली, तुमचे आई वडील कुठले, तुमचं गाव कुठलं? बाबा म्हणाले, अरे माझी जात, माझे आई वडील, माझं घेऊन करता काय? मी जे काय सांगतोय ते जीवनाला तुम्हाला उपयोगी पडणार आहे ना, त्याचा उपयोग ते बघा की. एक दिवस फारच डोकं खाल्ल्यावर म्हणाले, मला माझा बाप बघायचा आहे ना, आई म्हणून ते हनुमंत मंदिर होतं ते गेले, हा बघा माझा बाप, तो संन्यासी. म्हणजे काय, नको त्या उचापतीत फार हा केंद्राला खर्च किती आला, रंग कुठला लावला आहे, ते घेऊन करायचं काय तुम्हाला? आपण कशाकरता आलो आहे? 2 वेळेची पानं खरं सुपारी ठेवून आपलं कर्म तिथे ठेवून आपलं अंतिम झालेलं कर्म घेऊन आपलं जीवन ईश्वरमय करायचं आहे. हे पॉईंट बाजूलाच राहतात, बाकीच्याच चौकशाच्या असतात. इथे आलं नारळ काय करता, एखाद्या विचारलं तुम्ही सुपाऱ्या काय करता, म्हटलं विकतो. नारळ काय करता, म्हटलं तेही विकतो. तुला काय करायचं, तुला हवंय काय? नको ते कारभार. परंतु तुम्ही माझ्याशी एकरूप झाला असून तुमचे जन्मकर्म ऋणानुबंध यापासून माझ्या कृपाशीर्वादाने तुम्ही मुक्त झाला आहात. त्याच्यात एकरूप व्हायचं म्हणजे काय नाही, संबंध पॉझिटिव्ह एनर्जी गुरुशक्ती तुमच्या ध्यान आली की तुमचं जीवन त्यांचं जीवन एक झालं, तुमचा अपमान त्यांचा आत्मा एक झाला. दादा नेहमी माझ्यासारखं केलं म्हणायचं, ते आम्हाला तसं कळत नव्हतं. म्हणजे त्यांची जशी 100% शक्ती आहे तशी तुमची झाली. म्हणून बाबा म्हणायचे, तू आणि मी बाजूला बसून एकाला प्रसाद दिला तर तू प्रसाद दिला, मी प्रसाद दिला काम होतं, तसंच त्याचं होतं. समजलं? तेव्हा तुमचा जगतात नावलौकिक व्हावा, तुम्ही खूप मोठे आहात असा भास निर्माण व्हावा व लोकांना दिलेल्या कृपाशीर्वादाने लाभलेले ऐश्वर्य आपल्यालाही अल्पांशाने भोगायला मिळावे अशी अपेक्षा करून जर कार्याला प्रवृत्त व्हाल. कळलं का? तिथं काम करायला बसल्यावर काम झालं, आता लॉटरी तिकीट लागलं, म्हटलं बाई 5,000 देतो का? हा मला न्यूट्रल जायचं.
त्यांचं काम झालं ना त्याच्याबद्दल आनंद मानायचा. आसनावर बसल्यावर फार केअरफुल राहायला लागते. तर अशी अपेक्षा करून जर कार्याला प्रवृत्त व्हाल तर जे 14 ज्ञान माझ्या कृपाशीर्वादाने आपण विभूतीनं पाहिजे आहे ते मिळणार नाही. माझ्या आशीर्वादाच्या ज्ञानार्थ या इहलोकी तुमची भूमिका अगदी स्पष्ट, निरपेक्ष, निस्वार्थ व कोणत्याही देवदेवतांबद्दल अनादर व्यक्त करणारी, धर्मांतराबद्दल उपहास करणारी, मानवी ज्ञानाबद्दल भेदभाव निर्माण करणारी अशी असून चालणार नाही. सर्वाभूती आत्मा एकच आहे या आदितत्वाप्रमाणे मानवी सहिष्णुतावाद निर्माण करून देण्याचे कार्य तुम्हाला करावयाचे आहे. आलेल्या माणसाला काय काळजी करू नको. एवढं गोड शब्द बोलून तुम्ही शब्दाने स्पर्श काम होते. अमुकच झाले ते तमुकच झाले तर काहीही नाहीये. आता 14 आणि कृपाशीर्वादाबद्दल ज्ञान होण्यासाठी जी मीमांसा आवश्यक आहे तिचा लाभ तुम्ही करून घ्या. आणि तो असा की मृत्यूलोकी प्रत्येक मानव आपल्या जन्मजन्मांतरात काया वाचा मनाने घडलेल्या पातक प्रमादांमुळे, ज्ञान अज्ञानामुळे आपला कर्म ऋणानुबंध वाढवत असून जीवास मुक्तावस्था प्राप्त करून घेण्याचा जो धर्म अविमुक्तच व अविनाशी असा आहे, त्या कर्म ऋणानुबंधामुळे त्याला तो म्हणजे त्या जीवास सुलभपणे प्राप्त होत नाही. आत्म्याच्या पोटी तुम्ही जे चांगलं वाईट कर्म केलंय त्याचं वलय असतं. हे वलय शून्य करायचंय पण ते आत्म्याला करता येत नाही. म्हणून जन्म. मग जन्म आला की मातृपितृ ऋणानुबंध आला. मातृपितृ इथे जन आपल्या आधी 2-3 मुलं असतात तर ती इथे जन. मग जन्मकर्म जन्मांतर म्हणजे जन्म, जन्मांतर म्हणजे आत्मा, मातृपितृ इथे जन आणि देवाची. त्याच्यावरती काय करतात हे कमी करायचं याचं ज्ञानच नाही. या जन्मावरती ज्या त्या धर्माप्रमाणे देवधर्म करून आणखी मला काही जास्त मिळेल म्हणजे कर्म ऋणानंद वाढवतात. बरोबर आहे. गुरु भेटल्याशिवाय ते त्याचं ज्ञान करून घेऊन आपल्याला त्यातनं मुक्त होता येत नाही. आज इहलोकी प्राप्त झालेले जीवन ज्या संचितावस्थेमधील सत्कर्मामुळे प्राप्त झाले आहे, त्या संचितावस्थेमधील सत्कर्मामुळे हे बघा जीवन इहलोकाचं मी संचितावस्थेमधले सत्कर्म आणि इथं संचितावस्थेमधले दुष्कर्म आहे. आता हे जीवन जगत असताना तुम्ही हे सत्कर्म वापरताय म्हणून जीवन व्यवस्थित चाललंय. ह्याला जेव्हा दुष्कर्माला अशी जाणीव होती की हे जगण्याचं कर्म हा खर्च करून एक दिवस भिकारी होणार म्हणून हे काय करतं तुम्हाला अडचण निर्माण. जर जन्मात दुष्कर्म जरी तुम्ही केले किंवा सत्कर्म जरी तुम्ही केले तरी सत्प्रवृत्तीने सत्कर्म करायला शिकायचं म्हणून अडचण आली आहे. अडचण निवारण करण्यासाठी नाही आली. समजलं का? ह्या कर्माला जाणीव झाली म्हणून दादा म्हणाले पहिल्या दुष्कर्माने तुम्हाला गुरुच्या शरणापाशी आणलं आणि सत्कर्म कसं असं ते शिकवलं. रोज तुम्हाला साधना करायला सांगतात ना, प्रसाद पूजन दिलं सांगतात की 3 आठवडे पूजा करा का ते रुटीन लागावं. पूजा करायची सवय नाहीच आहे, खायची सवय बरोबर आहे. त्या दुष्कर्माने अडचण निर्माण करून तुम्हाला गुरुच्याकडे आणलं आणि रोज सत्कर्म करायला शिकवलं म्हणून तुम्ही रोज साधना करता. समजलं? अडचण निवारण करा म्हणते तुझं कल्याण करतो, तुझं सार्थक करतो म्हणजे कोण आलं नसतं. अडचण निवारण करतो म्हणजे की लगेच धावले सगळे. इतकं आहे. हे 2दा वाचून दाखवते त्या शब्दाने. आज इहलोकी प्राप्त झालेले जीवन ज्या संचितावस्थेमध्ये सत्कर्मामुळे प्राप्त झाले आहे, त्या संचितावस्थेमधील सत्कर्मामुळे
आज प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या प्रकारामुळे सुख, सुख शांती, शांती समाधान आहे. हे मिळत आहे. हा हे प्राप्त जीवन व्यतीत होत असताना हा. जन्म जन्मांतरातील जो सत्कर्म संचय होतो हा. तोच केवळ उपभोगला जाऊन ज्ञान अज्ञानाने घडलेली जन्म जन्मांतरातील पातके तथा प्रमाद शिल्लक राहतात. हा. राहिलेल्या जन्म जन्मांतरातील पातक प्रमादामुळे याच्यामुळे मनुष्य दुःखी कष्टी होऊन हा सुखाबद्दलच्या अज्ञानी अपेक्षा विचारण्यास येतो. अडचण घेऊन हा. ही विचारणा ज्या संचितावस्थेमधील दुष्कर्मामुळे करणे हा. भाग पडते याचा अर्थ सुज्ञ मानवांना समजत नाही. नाही कारण दुष्कर्म हे जरी जन्म जन्मांतरात आपणच करण्यास कारणीभूत झालो असलो तरी त्याचे ज्ञान झाल्यावर सत्कर्मही आपणच करणार आहोत. हा म्हणून वैदिक विचारतात की हे प्रत्येकाचं वैयक्तिक कर्म ते तुमचं तुम्ही बघून तुमचं तुम्हीच करायचं आहे. म्हणजे आम्ही एकट्याने पूजा केली तर चालेल का? म्हणजे बाकीचं कल्याण होईल का? हो म्हणा तुम्ही एकटे जेव्हा बाकीचे पोट भरत असेल तर तसं चालेल. समजलं? तुम्हाला इथं अडचण का निर्माण झाली त्याचं कारण होऊन रोज नित्याचरणाची सवय लागली. नित्याचरण ही रोज एवढं केलं की सत्कर्मात भर पडते. म्हणजे तुमच्या जीवनात दुःख येणार नाही. ह्याच्यापेक्षा हे जास्त असायला पाहिजे. समजलंय ना? याच्या भविष्य विचारण्यासारखं तुम्हाला कोणी बाहेर चेटूक केलंय, तुम्हाला कुठेतरी झालं की असं काही आहे का? काहीही नाहीये. हे ज्ञान याला ज्ञान म्हटले. म्हणून गुरु पाहिजे. गुरु त्याचे ज्ञान व ज्ञानी समाधान. त्याच्या पत्रिकेतून तुम्हाला मंगळ अमक फिरतं ते असं नाही ते करून टाका. कुठं टाका? त्याच्या खिशात पैसे टाका आणि तुमच्या डोक्यात जेव्हा संचितावस्थेमधील जीवन जगण्यास अनुकूल असे सत्कर्म कमी होते त्यावेळी संचितावस्थेत सत्कर्म वाढावे या इच्छित हेतूने दुष्कर्म हे कौटुंबिक अडीअडचण अशांतता निर्माण करण्यास सुरुवात करते. सिंपल आहे. याचा अर्थ सूज्ञ भक्तांना समजत नसल्यामुळे आशीर्वाद हा संकट निरसनार्थ घ्यायचा आहे असा अर्थ लावला जातो. पण सद्गुरु कृपाशीर्वाद हा सत्कर्म प्रवृत्तीसाठी असतो. त्याने संचितावस्थेतील दुष्कर्मांचे विमोचन मला करावयाचे आहे की ही जबाबदारी शेकडो वेळा आशीर्वाद घेऊन म्हणजे हजारदा सांगू नाही समजत नाही किंवा मुलाखतीचा लाभ घेऊन सुद्धा भक्त भाविक कर्तव्य म्हणून करण्यास तयार होत नाही. अशी ही जीवन मीमांसा की जी जन्म जन्मांतरातील काया वाचा मनाने घडलेल्या ज्ञान अज्ञानाने घडलेल्या पातक प्रमादाने घडलेल्या दुष्कर्मामुळे आज दुःखास कारणीभूत झाली आहे. अशा संचितावस्थेतील कर्म ऋणानुबंधांचे विमोचन जर तुम्ही विभूतीनी आपल्या कृपाशीर्वादाने करून दिले तर कृपा प्रसादामुळे जन्म जन्मांतरातील अघोर अशा पापांचे क्षालन कृपाशीर्वाद करू शकतो. हे ज्ञान तुम्हाला तेथील मानवांच्या जीवनाची सेवा करण्याने प्राप्त होईल. मग त्यांना जर सेवा चुकली नाहीये या देवाचे एक म्हणाले तुम्हाला मला चुकेल का? म्हणून सेवा करून कर्मातून करायचं आहे. लग्न झाल्याबरोबर अन्नपूर्णा बाळकृष्ण का केली आहे? तुम्ही ज्ञान जे काही केले ते कर्म तुमचं आहे. बायकोचं कर्म देतो पाणी ग्रहण करून म्हणजे डबल झालं. आता ते डबल झालेलं कर्म अन्नपूर्णा आणि बाळकृष्णांची पूजा करून घ्यायचं आहे. ते विसरतात आणि संध्या कोण बायकाच पूजा करतात. ह्या अज्ञानाचा शाप आपण भोगतो. बाकीचं कामं करतात. 5 मिनिटं देवाची पूजा करायला वेळ मिळत नाही. जेवायला वेळ मिळत नाही म्हणा तर काय होईल 2 महिन्यात? काल होते की आज गेली. ते जसं तुम्ही बघा ट्रेनमध्ये सुद्धा कोपऱ्यात आधी भरपूर रश असली तरी संध्याच्या बाजूला वडापाव खातो ना. नाही खाल्लं तर काय होईल? मग ते जर चालतं ह्याची काळजी जर तुम्हाला आहे तर आठवायची काळजी का नाही? 3 दिवस जेवलं तर मरत नाही पण 3 मिनिटं श्वासाशिवाय राहू शकत नाही.
आता किती सांगितलं तर लक्षातच येत नाही. जर तुम्ही मनापासून रोज साधना केलीत ना, तुम्हाला प्रश्न विचारायला किंवा जीवनात दुःख आलंय असं होणं शक्यच नाही. लिहून देतो तुम्हाला पाहिजे नित्याचरण, आणि प्रत्येक गोष्ट नीटनेटकी करायची. तेव्हा माझा जो कृपाशीर्वाद तुम्हाला आहे त्याचे ज्ञान माझ्याजवळ बसून होणारे नसल्याने हा. तुम्ही परलोकातून इहलोकी जाण्यास तयार व्हा व मी चराचरमय सृष्टी निर्माण करीत असताना प्रत्यक्ष मानवाच्या ठिकाणी जीव ह्या स्वरूपात राहून सुद्धा हा, प्रत्येकाच्या ठिकाणी जीव आहे. जीव माझ्या जीवाला बरं नाही असं वापरता त्यावेळेला दोनच कोशाने जगतात, खायचं पिचं भटकायचं. मी कसा जन्माला आलो, माझं काय कर्तव्य आहे, मी कुठून आलो, कुठे जायचं आहे, मला काय करायचं आहे, काही नाही. मनोमय कोश विज्ञान कोश झोपलेले आहेत. ते झोपलेले आहेत म्हणून म्हटले मूकम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरम. हे मुके आहेत, विचार करत नाही. ते जेव्हा बोलायला लागतील म्हणजे विकसित होतील, म्हणजेच रक्तातले सगळे दोष जाऊन जेव्हा गुरु शक्ती धारणा होईल साधनेनी, त्यावेळेला तुम्ही ह्या 3 लोकातून फरक म्हणजे पंगुम लंघयते गिरम. किती सुंदर अर्थ आहे. नुसतं म्हणायचं मूकम करोति वाचालम पंगुम लंघयते म्हणजे हे मग सांगतो की घडावाच रे प्राण्यावर दया करा. ते कुत्रं ओरडत आहे, त्याला हात आणतं म्हणत आहे, मी सांगतो ना प्राण्यावर दया करा. अरे त्याला म्हणजे काय तुम्हाला कळलंच नाही. व मी चराचरमय सृष्टी निर्माण करीत असताना प्रत्यक्ष मानवाच्या ठिकाणी प्रत्येक मानवाच्या ठिकाणी जीव म्हणून आहे. जीव ह्या स्वरूपात राहून सुद्धा त्याचा जीवात्मा करायचा आहे आणि आत्मा करायचा आहे, आणि आत्मा झाला की परमात्मा झाला म्हणजे जीवन ईश्वरमय झालंय. म्हणून तुम्हाला इथं खाली पाठवलंय. ते सोडून तो विषय बाजूला, बाकीचेच विषय. मनुष्य अज्ञानाने आपल्या बहुमोल जीवनाचा नाश करीत असो, बहुमोल एकदा गेलं जेवण काही परत मिळणार नाही. माझ्या अस्तित्वाला पारखा झाला आहे. म्हणून जीवनातील सुखदुःखाबद्दल विचारणा करण्यास येणारा बहुसंख्य समाज हा श्रद्धा, भक्ती, सबुरी, निष्ठा इत्यादींचा अभाव असणारा असेल. तुम्हा विभूतींचा माझ्याबद्दलचा भाव हा परमोच्च अशा कोटीत एकरूप झाला आहे. तेव्हा अशा भक्तीहीन, निष्ठाहीन, श्रद्धाहीन, सबुरीहीन माणसाला सुद्धा जवळ करून तुम्हाला प्राप्त झालेल्या ज्ञानाचा वारंवार लाभ देऊ. म्हणून सारख्या सोमवारी मुलाखती घ्यायच्या, लिहून काढून त्या लोकांना सांगायचं असं करत आलो ना. जितके जण आले नुसतं माझ्यापुरतं ठेवून घेऊन बसत असतो तर त्या मानवाच्या ठिकाणी क्षणिक भावना निर्माण करून ती स्फूर्त भावना होईपर्यंत आपल्या सेवेस तत्पर असा. म्हणजे माझ्यापासून मिळवलेल्या कृपाशीर्वादाचा लाभ व त्याचे ज्ञान तुम्हा विभूतींना होईल व हेच कार्य जगात मानवी कल्याणाचे प्रतीक म्हणून निर्माण व्हावे असा माझा तुम्हा पुण्य विभूतींना कृपाशीर्वाद आहे. ही मुलाखत जेव्हा ते 1960 मधली वगैरे आहे. आज आपण ते कार्य पसरलेलं बघतोय. चला, तर अशा तऱ्हेने जे कार्य निर्माण झाले म्हणजे श्री साई आध्यात्मिक समिती पुणे ह्याच्याबद्दलची माहिती पुढे दिली आहे. श्री साई आध्यात्मिक समिती. श्री म्हणजे सरस्वती किंवा ज्ञान. साई म्हणजे भाई भाई, भाऊ किंवा बंधुभाव. युनिव्हर्सल ब्रदरहुड म्हणजेच विश्वबंधुभाव. आध्यात्मिक, अध्यात्म म्हणजे केवळ देवपूजा नव्हे तर जीवनाबद्दलच्या पोषक विषयांचे ज्ञान व प्रत्येक कृती मनापासून करणे म्हणजे अध्यात्म होय. 1955च्या दसऱ्याच्या दिवशी परमपूज्य ख्वाजा बंदे नवाज गुलबर्गा यांनी या समितीची स्थापना करून हे वरील नाव दिले आहे. आता इथं वरती काय सांगितलंय, अध्यात्म म्हणजे देवपूजा भजन करणे नाही ते आहे. पण मग काय सांगितलंय पुढं, जीवनाबद्दलच्या पोषक विषयांचे ज्ञान व प्रत्येक कृती मनापासून करणे म्हणजे अध्यात्म.
मी नेहमी सांगतो म्हणून ते भजन केलंय, तदोपरी अपार झाल्या पुण्याच्या राशी. प्रत्येक गोष्ट व्यवस्थित करायची. करतो करे जेवण झालं आपलं ताट उचलून ठेवायचं. पान तर बघायला नको, विचडलेलं असायचं. सगळं वाहन खाऊन पहिलं जसं जेवताना असतं तसं पान असतंय. ते उचलून मोरी कधी टाकलंय ते कोणाचं काम? चहा पिण्याला बक्कापेशीत व्हायचं काम हो का? मग तुमचं काय? म्हणजे प्रत्येक कृती स्वतःचं काम स्वतः करणे म्हणजे सत्कर्म आहे. पहिलं कुठली करत नाही. काही काही आंघोळ वगैरे नाळेला म्हणून करतात. मग प्रत्येक गोष्ट भांडी घासत असताना भांडी घासायला, स्वयंपाक करताना स्वयंपाक लक्ष करून द्यायचं. बँकेत आपण नोकरीला केल्यावर चिथंडीत बसायचं, कोट इथं अडकवायचा आणि चहा प्यायला 2 तास जायचं. म्हणजे ड्युटी 8 तासाची किती करायची? 6 तास. आणि मग दवाखान्यात ॲडमिशन पैसे गेल्यावर काय म्हणायचं? सगळं व्यवस्थित केलं तर असं कसं झालं? पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या राशी. प्रत्येक गोष्ट काया वाचा आणि मन एक करून करायचे म्हणजे पुण्य निर्माण होतं. मग तुम्हाला काशी यात्रेला तिथे विश्वाचं दर्शन द्यायला नको. तुमचं घरच सर्व तीर्थ घरातच झाली. किती सुंदर आहे. गुरुभजनाचा महिमा नकळे आगमा निगमासी अनुभवते जाणती जे गुरुपदी ते रहिवासी. म्हणून गुरुपदी आल्यावर ते सांगतात ते आचरण. आता पूजा केलेली कशी दिसते? चकाचक. हॉल कसा दिसतोय? हॉलमध्ये आलं की बरं वाटतंय. ते नाही तर एकीकडे हे पडलंय, तिकडे ते पडलंय. कळलं का? हे जसं स्वच्छ ठेवतात तसं घर स्वच्छ ठेवता येत नाही का? मग तुम्हाला हॉलमध्ये याची गरजच नाही आहे. की देवळात जायची, घर घाण करायचं आणि देवळात जाऊन बसायचं. स्पष्ट बोलतो म्हणून टाकू नका. म्हणजे काय? कुठलंही काम. आमचे मेवणे होते मुंबईला, तर तुम्हाला गाडी घालायला सांगितलं तर एक सुरकुतीने इतका सुंदर पलंगपोस घालणार. चादरीची घडी ठेवली, चादरीची बरोबर चौकोनी, कपडे सगळे व्यवस्थित ठेवले ते. म्हणजे प्रत्येक गोष्ट अक्षरशः मोत्यासारखं होतं. दिलेलं पत्र बघितलं तर त्यांना नुसतं ॲप्लिकेशन दिलं होता आणि त्याच्यावर नोकरी मिळाली. म्हणजे करू शकतो आपण हे. प्रत्येक गोष्ट मनापासून करायची म्हणजे पुण्य निर्माण होतं. काया वाचा मन तिन्ही एक झालं की पुण्य. आणि साधनेमध्ये तिन्ही एक होतं. म्हणून आपल्याला कायनी आचार करायला सांगितलं आहे, वाचेनी विचार करायला सांगितलं आहे. आणि दोन्ही गोष्टी बरोबर होतात की नाही म्हणून विचार मन. मी पहिला न्यास करताना इथं हात ठेवला की नाही, दुसरं इथं मध्याला आलो, इथं आलो की नाही. नाहीतर लक्ष नसेल तर काय होतं? सगळेजण दुसरा करत असतात, हात तिसरा करतात. म्हणजे मन नाही तिथं. अशी साधना करायची नाही आहे. याचा अर्थ अध्यात्म हे दुसरी देवपूजा आहे. तुमचं प्रत्येक गोष्ट व्यवस्थित करणे, व्यवस्थित लाईट बिल भरणे, व्यवस्थित प्रत्येक गोष्ट करणे, लक्ष ठेवू. समिती म्हणजे मिती, वर्तमान काळात जगायला शिकणे. इथं हेच आहे बघा. काल असं झालं होतं म्हणून आज डोकं फिरले, आणि काल झालं तर सोडून द्या ना. काल काय होतं? इट वॉज काय येस्टरडे वॉज हिस्ट्री. कालचा इतिहास होता. येस्टरडे वॉज हिस्ट्री. जोरात सांगा. टुमॉरो इज मिस्ट्री. उद्या काय होणार माहित नाही. गुड आहे पण टुडे इज प्रेझेंट. गिफ्ट आहे तुम्हाला वर्तमान काळ. म्हणून आजचा दिवस तुम्ही व्यवस्थित केला, आजचा दिवस तुम्ही सकाळपासून व्यवस्थित झालेला की तो भूतकाळात चांगला म्हणून जमा झाला. नीट लक्ष द्या. उद्याचा येणारा तुम्ही वर्तमान मार्गात चांगला करणार आहात. म्हणजे भूत आणि भविष्य तुम्ही घडवलं की नाही? हो ना. नुसतं ऐकू नका, हे आचरणात आणा. रोज सकाळपासून वाकडं करायचंच नाही. मुळी टुडे हवी तर वेदर इज गुड म्हणायचं, वेदर इज नॉट बॅड. कशा करता? सगळं दिलं देवानी. डोळे दिले नसतं तर तुम्ही काय केलं असतं? म्हणजे किती आनंद मानायला पाहिजे. सगळं आपल्याला बघायला मिळत आहे. नेहमी थिंक पॉझिटिव्ह. किती पॉझिटिव्ह त्याला सांगायचे, अरे फिरायला येतोच का? येत नाही म्हणायचं नाही, उद्या जाऊया. म्हणजे आज येत नाही, आलं की नाही. किती सुंदर बघा. हे खरं अवसर करण्यासारखी गोष्ट आहे. प्रत्येक गोष्ट आहे की तुम्ही जर लक्षपूर्वक आणि सकाळपासून आनंदाने केली तर पदोपदी पुण्यच होतं. हे शिकायचं आहे.
मिती म्हणजे वर्तमान काळात जगायला शिकणे. हा वर्तमान काळ काय का काल असं झालं होतं ते सोडून द्या ना. काल कोळसा जितका उगाळेल तेवढा काळा येईल, चंदन जितकं उगाळेल तेवढा सुवास येईल. भूतकाळ आठवायचा नाही व भविष्य काळाचा विचार करावयाचा नाही. भविष्यात काय होईल काय होईल. मिती म्हणजेच आजचा दिवस चांगल्या तऱ्हेने पार पडला जावा. बाय आता वर सांगितल्याप्रमाणे अध्यात्म म्हणजे जीवनाबद्दलचे ज्ञान होण्यासाठी म्हणून दत्तपंथ म्हणजेच उत्पत्ती, स्थिती आणि लय. उत्पत्ती म्हणजेच निर्मिती किंवा देह आणि किंवा जन्म. स्थिती म्हणजे देहातील गुणांचा विकास. हा तुमचं जीवन ईश्वरमय झालंय ते गुणाने दाखवायचंय. गुण होय की नाही. एखादा डॉक्टर चांगली सेवा करतो आणि चांगलं औषध देऊन लोकांना गुण यायला लागला, त्याला तुम्ही काय म्हणता? त्या डॉक्टरचा गुण चांगला आहे. तसे तुमचे गुण आहेत ना ते चांगले असं म्हणायला पाहिजे. प्रत्येकाला एक गुण दिलाय, कोणी बिनगुणाचा नाही आहे. तो गुण विकसित करण्यासाठी साधना केली की तो प्रवाहाचा कलर गुण आहे, तो प्रवाहित होऊन लोकांना अनुभवण्यासाठी गुणधर्म. कारल्याचा कडूपणा असणं हा गुण आहे, पण कारल्याचं पाणी पीत गेलं तर डायबिटीस कमी होतो, हा त्याचा गुणधर्म आहे. म्हणजे उपयोग झाला की नाही. तसं तुम्ही सुद्धा इतरांच्या कल्याणासाठी उपयोगी झालं पाहिजे, म्हणजे तुमचे तो गुणधर्म आहे तो प्रवाहित झाला. लय म्हणजे त्या गुणांचा दुसऱ्यांसाठी उपयोग करणे. अशा गुणांचा विकास करण्यासाठी व सुप्त गुणांना वाव देण्यासाठी साधना संमेलन व सेवक संमेलन. श्री साई आध्यात्मिक समिती. श्री म्हणजे ज्ञान, साई म्हणजे विश्वबंधुभाव, आध्यात्मिक म्हणजे जगतातील सर्व विषय आणि समिती म्हणजे दैनंदिन कर्तव्य. म्हणजेच आपल्या जन्माचे ज्ञान होऊन जगतातील सर्व विषय आत्मसात व्हावे व आपले दैनंदिन जीवनातील कर्तव्य कुटुंबापासून ते राष्ट्रापर्यंत हे आपल्या हातून यथायोग्य तऱ्हेने पार पाडून जगात विश्वबंधुत्वाची भावना निर्माण करण्यासाठी आवश्यक ती शिकवण देणारी कार्यपद्धत म्हणजे श्री साई आध्यात्मिक समिती. अशा समितीच्या कार्यकेंद्रावर ओंकार साधना शिकविली जाते व वरील उद्देश सफल होतो. नेहमी ते सांगतो हे ओंकार साधना व्यवस्थित करा, काय होत नाही क्वेश्चन मार्क, सगळं काही होतं फुल माहीत. आता काल बातम्या वगैरे बघत असाल तर बघा, देशाची काय वाईट परिस्थिती आहे. 2 जज होते, त्यांना जजमेंट द्यायची होती, तर त्याने एवढं प्रेशर आणलं की त्यांनी सांगितलं की आम्ही राजीनामा देतो, दुसरे जज देऊन त्या पीठावर तुमचा निर्णय घ्या. कालचीच बातमी आहे. एक कर्नाटकचा आणि महाराष्ट्राचा. याला राज्य म्हणता येतं काय? कुठं तरी तुम्हाला एक मानावं लागेल ना. कारण काही सगळंच आमच्या मनात कोणाला मानणारच नाही आम्ही म्हणतात कसं चालणार आहे. समज की नाही. तिथं ते लिहिलं आहे ज्ञान. या जन्मात तुम्ही कर्तव्य केलं नाही ना तर ते कर्तव्य राहिलेलं पुढच्या जन्माला भोग होणं येतं. दुसऱ्यांचं कुणाचं आलं नाही येतं. मागे पाऊल वाजले आपुले म्हणे मागून कोण आले. तुम्ही गेलेलं तुमच्या वाटणीला आले. तुम्ही विविध लोकांनी त्यांनी मला असं केलं त्यांनी मला असं केलं असं म्हणता. कुणी काही केलं नाही आहे. तुमचे तुम्हीच जबाबदार. तरी पण हरकत नाही. ओंकार साधना केल्यावर हा वरील संबंध जे सांगितलं आपल्या जन्माचे ज्ञान होऊन सर्व विषय आत्मसात व्हायचो. दैनंदिन जीवनातील कर्तव्य कुटुंबापासून ते राष्ट्रापर्यंत हे आपल्या हातून यथायोग्य तऱ्हेने पार जगात विश्वबंधुत्वाची भावना निर्माण करण्यासाठी आवश्यक ती शिकवण देणारी कार्यपद्धत म्हणजे साई अध्यात्म समिती. ती तुम्हाला सगळ्यांना भेटली आहे. गुरु भेटले, त्यांनी साधना दिली आहे. आजची दिवस तुम्ही केली आहे. तर ह्याच्या पुढे सचोटीने करायची. जेव्हा आता साधनेने काय होते नीट आहे का झोपा आल्या असं करा. तर आज फक्त इथे 5 एकर तर आज फक्त सेमिनारलाच उपस्थित असताना साधना करणे. आग लागेल तेवढी साधना करायची. विजली ते परत मग लागेल आगपणा लागेल पण आता असं नाही. एकदा तर आज फक्त सेमिनारलाच उपस्थित असताना साधना करणे
व इथून गेल्यावर साधना बंद आणि परत पुढच्या सेमिनारला साधना करणे असे उपयोगी नाही. त्यात नियमितपणा पाहिजे. म्हणून सांगितलं मला नित्य नियम नित्य नियम नित्य नियम नित्याचरण. कारण साधनेचे खूप फायदे आहेत. आरोग्यशास्त्रात सांगितल्याप्रमाणे कोणतीही गोष्ट नीट व्हावयास 7 तास झोप पाहिजे व साधना व्हावयास पाहिजे. साधना जर नियमितपणे बघा साधनेचं महत्व सांगितलंय. साधना जर नियमितपणे व व्यवस्थित झाली तर जीवनात पैशांची कमतरता पडणार नाही किंवा दुसऱ्याकडे कशाचीही याचना करण्यासाठी हात पसरावे लागणार नाही. तुम्हाला ही साधना कराव्यास सांगितले याचे कारण भवितव्यात परमपूज्य बाबांना ह्या कार्यासाठी तुमची आवश्यकता आहे आणि जर तुम्ही साधना केली नाहीत तर वंदनीय दादा आणि वंदनीय बाबांना ती करावी लागेल. कारण परमपूज्य बाबा आणि वंदनीय दादांचा खूप जुना संबंध आपल्याशी आहे याची जाणीव आपल्याला नाही. यासाठी खालील शेर वंदनीय दादांनी सांगितले ते असे. इथं काय आहे, इथं काय म्हणाले, भवितव्यात परंतु बाबांना ह्या कार्यासाठी तुमची आवश्यकता आहे. घरात तरी तुमची आवश्यकता आहे का? मग म्हणतात का बाबा कुठल्या लेवलला आहे तरी तुमची आवश्यकता. त्यांच्याजवळ बसून म्हणले काय जीवन मरण आता बरं होईल तर म्हणाले मरण कशाला, तू मला शरण आलेस ना, तुझं जीवन तुला नको आहे ना, मला दे, मी ते विकसित करून त्याचा सदुपयोग करून घेतो. ठीक असं बोलणं कोणतरी म्हणाले खरं तुम्हाला तुमची जरुरी आहे आम्हाला म्हणा खरं सांगा. मग ते म्हणतात म्हणजे तेव्हा उदास मन हे मग तर जागा झाली नाही. तर आता उगीच भेट झाली नाही आपली सर्वांची ही, तर त्यासाठी शेअर सांगितले. हमारा संजोग प्रेम से हुआ है, इसके पीछे बहुत हिसाब है. हम पहले जिंदगी में मिले हैं, आप मेरे पास तकलीफ के वजह से नहीं आए हैं, आप मुझे भूल गए इसलिए तकलीफ पैदा हुई. सूर्याच्या नसण्यामुळे अंधार झालाय, तुम्ही त्याला विसरल्यामुळे तकलीफ. दूसरा शेर आहे, आज आप कुछ ना करते हुए. काय केलंय ना, कुछ ना करते हुए. आज आप कुछ ना करते हुए भगवान आपकी जिंदगी काम में लाने वाला है. आप फिर जन्म लेंगे और लेना ही पड़ेगा, लेकिन आज जो मौका आपको मिला है वो फिर नहीं आने वाला, किसी जन्म में नहीं. यह ख्याल में रखो, फासला होगा आज ही होगा. म्हणजे निश्चय काय म्हणून पुण्याला लोकांना सांगितलं निघाले पुण्याला. तिथं भेटलं सगळं कोण हे मिळालंय ना, हे उपास पडलं तरी हरकत नाही, पण गुरुचे पाय सोडायचे नाही. फासला म्हणजे निश्चय, निश्चय करायचं की एक वेळ जेवण टाळायचं चालेल पण केंद्रावर जाणार, साधना करणार. आज आपको जिस सेवा के लिए लगाया है उसके साथ दिल लगाइए, ख्याल मत लगाइए. दिल म्हणजे मन लावा, बुद्धी नका. बुद्धी काय चांगलं वाईट दाखवते दोन्ही, इकडे जा मिळेल इकडे नको मिळेल. विचार मन म्हणजे स्थिर. क्योंकि ख्याल बदलने वाली चीज है. आज अच्छे कल बुरे, लेकिन दिल नहीं बदलेगा. आणखी कोणी आलं म्हणा तिकडे ह्याच्यापेक्षा भारी म्हणलं निघाले. दादा तेच माहिती तुम्ही द्विपाद का सहस्र पाहत म्हणजे काय, 2 पाय असतील तर एकाच वागायला येतील. सहस्र म्हणजे इकडे जा तिकडे जा तिकडे जा तिकडे जा आणि शेवटी काय काहीच नाही. अच्छा बुरा जो आप सोचेंगे उसका नतीजा आपको ही मिलने वाला है. किस्मत यह भूल भुलैया है. भूल भुलैया है. एक हाथ से देती है और दूसरे हाथ से लेती है.
लेकिन आपको जब देती है एक हाथ से, तब आपके ख्याल में नहीं आता कि किस्मत का दूसरा हाथ कहाँ है। कहाँ है? हम वैसे नहीं करते। हाँ, हम वैसे नहीं करते। आपको दो हाथ से देते हैं और वापस लेने के लिए हमारे पास हाथ ही नहीं है। एकदा दिला आशीर्वाद खाला, आपने ना कुछ करते हुए आपने ना कुछ करते हुए हमने आपको इतना दिया है, हाँ, जब असली भक्त बन म्हणजे सगळे नकलीच आहे, त्यांना माहित आहे जब असली भक्त बन जाओगे तो हम क्या देंगे, किस दरबार के आप हाँ, शागिर्द हो ये तो सोचो। किस दरबार के शागिर्द हो। किती प्रेमाचं वाक्य आहे बघा. कोण म्हणाले? कोणी जवळ आहे आपण म्हणत नाही. एवढं गुरुंनी आपल्याला जवळ करून आपल्यावर विश्वास टाकून मी नेहमी म्हणायचं दादांना, कामकाज करा म्हणायचं, दादा तुम्ही कुठे आहे, आम्ही कुठे, काय नाही, तुला पण काय करायचं आहे, मी सांगतो तेवढं कर, माझ्यासारखं केलं पाहिजे. आज काय अनुभव येतात बघताय ना तुम्ही. म्हणजे आश्चर्य, तुमच्या विचाराच्या पलीकडे आहे सगळं. चिराग म्हणजे शक्तिपीठ, जलाने के लिए इंतजार करना पड़ता है। शक्तीपीठ म्हणजे काय रे? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. तिथनं सगळ्या बँकांना पैसा जातो की नाही, तसं शक्तीपीठ आहे. प्रत्येक केंद्रावरील शक्ती तिथून सगळं प्रभावित होते. तुम्ही कामगारावर बसल्या किती क्वालिटी मिळायची, तुमच्या माध्यमातून वाणीतून ते सगळे प्रभावित होते. प्रत्येकाचं कल्याण करायचं. चिराग शक्तिपीठ, जलाने के लिए इंतजार करना पड़ता है। यह चिराग जो कई सैकड़ों सालों के मेहनत के बाद हम लोगों ने जलाया, अब दुनिया में ऐसी कोई ताकत नहीं जो इस चिराग को बुझाए। चिराग म्हणजे शक्तिपीठ हे जगत कल्याणासाठी आहे। हा, जगत कल्याणासाठी इथं दिसतंय जग जिवंत ते लोक कल्याण म्हटलं मी. हे लोक म्हणजे सत्स लोक. जगाचं कल्याण व्हावं म्हणून ती शक्ती आपल्या सामर्थ्याने धारण करून येऊन गोव्याच्या भूमीत घातली आहे. ती पण का घातली? आज भाजीला सवय का? बोर मारून सगळीकडे भोकं पाडणं सगळं पार मिळतं आहे. ते काय वांगी खाली तर वांग्यांचं म्हणणे फ्लावर एवढा मिळतो, गवत खाल्ल्यासारखं खायचं. ते सगळा दोष निवारण व्हावा. पूर्वी एक आत बाजरीची भाकरी केली ना तर रस्त्यापर्यंत वास येता. आता येतो का? ती भाकरी करणार तिथं नाक खाल्लं तरी वास येतो. हे सगळं खतं घालून सगळं जे बाद केलंय तो दोष निवारण व्हावा म्हणून ते शक्तीपीठ गोव्यामध्ये आणून खालती घातलंय. म्हणजे सगळं आतलं आहे ते सगळं निवारण व्हावं. आज अशा तऱ्हेने श्री साई आध्यात्मिक समिती या नावाने कार्याची स्थापना झाल्यानंतर वंदेने दादानी 25 वर्षे कामकाजातून येणाऱ्या लोकांच्या दुःखांचा अभ्यास केला व कर्म जरी परिपूर्ण आहे तरी ज्या देहातून ते कार्यान्वित करावयाचे त्या देहात कमतरता आहे. कमतरता आहे. देहामध्ये कमतरता आहे. तुम्ही काही पाप केलं नाहीये, तो विकसित करायचा आहे. आता दादानी वाक्य वापरलंय, पत्रिकेत काय आहे रे? पत्रिकेत राजयोग आहे पण देहात दारिद्र्य आहे. पत्रिकेत राजयोग आहे, देहात दारिद्र्य म्हणजे काय? ती जी 19 माध्यम आहे त्यातली फक्त 7च कार्य मिळत आहे. हे पंचमहाभूत तत्व देह, खानापिना, अन्नमय, प्राणमय. बाकीची 12 ही झोपलेली आहे. ती विकसित व्हावी म्हणून 12 अंगाने जात नाही. म्हणून ते पद म्हणतो आपण, जमाने के लुटे गमो के सताए, दुआ कर गरीबों के वाली. 12 माध्यमांनी आम्ही जे गरीब आहोत त्याचा वाली तू. गरीब लोकांचं बाबा नव्हे. तर म्हणलं ती 12 माध्यम म्हणजे थोडक्यात सांगतो का, समोर पंचपक्वानाचं ताट आहे पण तोंडात दात असेल तर ते पचणार नाही. म्हणून तोंडात दात आहे ते बसवलंय की अन्न पचणार आहे. म्हणजेच देह आणि कर्म हे एकमेकाला अनुरूप असायला पाहिजे. हा देह वाकडा आहे आणि कर्म व्यवस्थित आहे. पण इथं देह सरळ झाला, कर्म वाकडा आहे. ही दोन्ही एकमेकाला अनुरूप करणे म्हणजे विमोचन. समजलं सोपं? एवढंच आहे.
ह्याच्यात भविष्य विचार जायचा, तुम्हाला मंगाली कुठल्या काय शनी खेळले काय, हे काहीही नाही आहे. ते एवढं आता प्रश्नावताला दिल्यावर अर्ध्या भागामध्ये मी होते नाही, म्हणजे हे जे वाकडं झालंय ते सरळ होत जातं हळूहळू. आणि तुम्हाला त्या रिकाम्या जागेत दीक्षा मिळते, म्हणजे पॉझिटिव्ह. निगेटिव्ह झाली की त्या रिकाम्या जागेत पॉझिटिव्ह येते. असं होता होता एक दिवस सगळी निगेटिव्ह गेलं, सगळं पॉझिटिव्ह झालं की तुमचं जीवन ईश्वरमय झालं, तुम्हाला कर्म अनुकूल झालं, सगळं वेगळं. कर्म जरी परिपूर्ण आहे तरी ज्या देहातून ते कार्यान्वित करायचे त्या देहात कमतरता आहे, ती निवारण होऊन इष्ट ते सुख शांती समाधान मिळावे म्हणून विमोचन व दीक्षा सिद्ध केल्या व त्या योगे प्राप्त झालेली अवस्था निरंतर टिकविण्यासाठी ओंकार साधना नित्याने करण्यास शिकवले. अशा तऱ्हेने जीवनोद्धारार्थ सोपा गुरुमार्ग सिद्ध केला. गुरुमार्ग पहिल्यांदा मार्ग होते की नाही रे, देव देव होते. वेगवेगळी होते. आणि सोपा अशा तऱ्हेने जीवनोद्धारार्थ सोपा गुरुमार्ग सिद्ध केला. त्याचा लाभ आज सर्वजण घेत आहेत. परंतु जे लोक ह्या मार्गाचा लाभ घेण्यासाठी आले ते उगाच सहजासहजी आले नाही, तर त्यांचा संबंध या कार्याशी होता, विभूतींशी होता म्हणून आले. ते वडील शेर जे आपण वाचले त्यावरून समजले असेल. महाराज शेर वाचले. आता अशा तऱ्हेने शक्तीपीठ स्थापन झाले. सर्वांना त्याचा लाभ होतो आहे व जीवनाचा उद्धारही होत आहे. तर यापूर्वी म्हणजे या मार्गाकडे येण्यापूर्वी जीवनोद्धारार्थ काही मार्ग नव्हते का? होते. ते पुढील प्रमाणे: देवदैविक देव कर्मात हात घालत नाही म्हणून लाभ झाला नाही. म्हणून तुम्हाला एक कुलस्वामीने दिले, प्रत्येक कुटुंबाला कुलस्वामी दिला आहे. त्यांची रोज अभिषेक करून तीर्थ घ्यायचं आणि जीवन विकसित करायचं, पण ते कर्मात हात घालत नाही. तुम्ही विठोबाला हजारो वर्ष म्हणजे कित्येक वर्ष माळ असती गळात, मग नाही जायचं. मग त्यांच्या परिस्थिती सुधारल्या बघितलेत का? कित्येक वर्ष जातात का? त्या विठोबा नुसतं बघत बसतो, तुझं तू स्वच्छ करून म्हणतो. देव कर्मात हात घालत नाही. पण देवाने कशी तरतूद केली आहे, तुमच्या कुलसमुनीची देवदेविक आणि गुरु केली आहे, त्यांची सेवा तुम्ही केल्यानंतर हे पुढच्या ह्याच्यामध्ये गुरुची गाठ घालून देतात. जो गुरु जोपर्यंत भेटत नाही तेव्हा तुम्ही ह्या 3 लोकातून मुक्त होतच नाही. बरं, हा मार्ग झाला. नंतर तो धड केला का? तो नाही. त्याला काम होत नाही म्हटलं देवाला टांग मोठ्या आणि तुमचे देव कुठे मोठ्या घरी. म्हणजे ह्याचं काही झालं नाही. वेदवैदिक संस्कृत तर आनंदी आनंद, संस्कृत कोणाला येतच नाही. म्हणून शेठी अजमेर गए म्हणून तार करण्यामुळे त्यांनी शेठी आज मर गए असं तार केली. कुठं थांबायचं कुठं काय कळलं नाही. म्हणून ह्याच्यातनं काही लाभ झाला नाही. माणसांची जीवन काही उद्धार येणार, जीवन ईश्वरनं काय होईना. म्हणून शेवटी गुरुमार्ग सोप्यात सोपा म्हणून इकडे यावे लागले. आता ह्याचा थोडक्यात सारांश म्हणजे गणपती हा जरी मातीचा केलेला असला तरी शेतातील मातीचे ढेकूळ आणून पूजत नाही. म्हणजे काय, मातीचा गणपती, मग मातीचा ढेकूळ आलं की नमस्कार असं करता का? त्याला आकार यायला पाहिजे. तर ते जसे मातीचे ढेकूळ आणून त्यातील खडे काड्या इत्यादी काढून पाणी घालून मग इष्ट तो आकार म्हणजेच उदाहरणार्थ गणपतीचा हा दिल्यावर त्याची पूजा अर्चा करून मग आपल्याला आशीर्वाद मिळतो व जीवन सुखी होते. त्याचप्रमाणे तद्वत गुरूंच्याकडे आपण आल्यावेळी मातीचे ढेकूळच होतो. त्यातील कचरा खडे इत्यादी काढले म्हणजे विमोचन व दीक्षाद्वारे आपल्याला आकार दिला व गुरु कृपाशीर्वादाने जीवन साकार करून इतरांच्या कल्याणाची आपल्या माध्यमातून तरतूद केली. म्हणून पहिला शब्द काय बोलायला आहे, जीवनाला आकार म्हणजे काय, ते
मातीचे ढेकू असतात त्यातनं पाणी पिता येईल का नाही, मग त्याच्या खडे काढून त्याचं मडकं तयार केलं आकार, त्या मडक्यात पाणी घातलं साकार, मग पाणी लोकांना प्यायला लागलं. बरोबर आहे. हे मडकं साकार केलं, त्याच्यात गुळ घातली आणि वाणीद्वारे लोकांना पाणी प्यायचं म्हणजे निराकरण करण्याचं काम केलं. किती सुंदर. जे ऋणानुबंध प्रतिकूल होते ते अनुकूल झाले व 6वा ऋणानुबंध गुरुकृपाशीर्वाद हा जोडून दिला व त्यामुळे निर्माण झालेले दुःख दूर झाले. असे ते दुःख किंवा ते दोष म्हणजे विद्यानाश, संपत्तीनाश, संततीनाश हे निवारण झाले. एवढे सर्व गुरुमार्गातून सहज व सुलभपणे करून मिळाले, जे आपल्याला देवदैविक व वेदवैदिक मार्गातून मिळाले नाही. आणि विशेष म्हणजे या गुरुमार्गामुळे खालील अलौकिक ज्ञानाची प्राप्ती आपल्याला झाली. यमनात अज्ञान असणे हे पाप आहे, म्हणून बाबा सांगायचे की सेमिनार येऊन पहिल्या लोकांना ज्ञानी कर. तर आता काय ज्ञान होतं, आत्मनिवेदनामधलं 281 वाचूया. आत्मनिवेदन मधील पान क्रमांक 286. जो कोणी ह्या जगात जन्माला येतो त्याला देवापाशी काही मागावयाचे नसून जन्माला येतेवेळी ती संपत्ती तुम्हास 19 माध्यमांच्या रूपाने न मागता दिली आहे. म्हणजे कुठली रे? पंचमहाभूत तत्वे, पंच तन्मात्रा, पंच प्राणकोश, बुद्धी, मन, चित्त आणि अहंकार. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, शब्द, स्पर्श, रूप, रसगंध, अन्नमय, प्राणमय, मनमय, विज्ञानमय, आनंदमय, बुद्धी, मन, चित्त, अहंकार. 19 झाली ना. न बघता सगळं घेऊन पाठवलंय. म्हणून पुढे एक वाक्य वगैरे ही संपत्ती आहे ना रे खरी. ती संपत्ती आपल्याला समजत नाही. संपत्ती आहे मग काही संपत्ती म्हणजे काय? विद्या, संतती आणि संपत्ती. त्याचा अर्थ काय? विद्या, विश्वाची बायको, व्यावहारिक अर्थ काय रे? विद्या म्हणजे काय? विद म्हणजे काय? विद्या किती शिकलाय? BA झालाय, MA झालाय. विद्या. संतती, लग्न झाल्याशिवाय मुलं किती आहेत? 2 आहेत आणि तिसरं काय व्हायला घातलंय. आणि संपत्ती गरजार परिणाम. हा व्यावहारिक अर्थ झाला. पण परमार्थिक अर्थ काय? विद्या म्हणजे विद, जाणून घेणे. काय? ही जी 19 माध्यमं दिली त्याचं ज्ञान करून घे. त्यांना संततीसारखं सांभाळ. TV बघून डोळे खराब करून नको. ही खरी संपत्ती आहे. कारण का याला डोळे गेल्यावर ₹1 दिले तरी मिळतील का? काय मिळेल? काय मिळेल ह्यातलं? म्हणून जीवनाबद्दल अज्ञानी असण्या शाप आहे. म्हणून विद ही खरी संतती. मुलांचं सांभाळायचं, जास्त डोळे बिघडायचे, जास्त खायचं नाही, पोट बिघडलं, आज अमुक झालं तमुक झालं, तसं करायचं नाही. त्याला ही खरी संपत्ती आहे. म्हणून दादा म्हणायचे की गुरूंच्याकडे गेल्यावर ह्याचं ज्ञान होतं, साधना केल्यानंतर ह्याचा सगळा सांभाळ होतो. विद्या, संतती, संपत्ती. ती संपत्ती आपल्याला समजत नाही. म्हणून आपल्यावर आपत्ती ओढवते. कशी संपत्ती समजली? देहात कमतरता आहे हे समजलं नाही म्हणून आपत्ती आली. गुरूंच्याकडे गेल्यावर एक साईडला असा तगडा मुलगा होता, रोज सकाळपासून काम करायचा, 100 रुपये 200 रुपये मिळायचे ना, मग रोज कटका संध्या गाडीवर झालेलं बघायचा आणि हा गाडीतून कारमध्ये फिरतो. मी का काम करायचं? हे नकोच नको जीवन. सकाळपासून इतकं काम केलं तर पैसे मिळते म्हणून एका डोंगरावर जातो आणि जीव द्यायचा म्हणतो. तिथे एक सत्पुरुष बसले असतात, ध्यान करते. मग संध्याकाळी आले म्हणा, अरे इथं कशाला आला? नाही म्हणा, मी जीव देणार आहे. मला सकाळपासून राबतो, 500 रुपये मिळत नाही. आणि हे सगळे गाडीतून फिरतात, पुढ्यानं फिरतात. असं मग एक काम कर म्हणाले, इथं जीव देण्यापेक्षा जीव दिल्यानंतर हे सगळे स्पेअर पार्ट तुझे बाद होणार. हे इथे राजा राहतो तो सगळे स्पेअर पार्ट तुझे विकत घेतो.
गेला. राजा म्हणे बरं झाला, तुला डोळ्याचे 2 लाख देतो, हाताचे 5 लाख देतो, किडन्याचे 10 लाख देतो, मेंदूचे तर तुला 1 करोड रुपये देतो. हा सगळा हिशोब झाला 2 करोड. आता ते म्हणले पहिले हात ते मग पैसे देतो. आता हात दिल्यावर पैसे कुठे घेणार? तेव्हा बुद्धी झाली आणि म्हणाले काही केलं नाही. या सत्पुरुषांच्याकडे आला आणि पाहायला म्हणला, हो हात आणि दिल्यावरती म्हणाले मी पैसे कुठे देतो? म्हणजे अक्कल तुला पहिला नव्हतं. एका गुरुकडे जा आणि त्याच्याकडनं ज्ञान करून घे आणि ही संपत्ती दिली आहे ना ती कशी विकसित होईल, म्हणजे कर्म अनुकूल होईल. म्हणलं वास्तविक जो जन्म आपल्याला प्राप्त झाला आहे त्यामध्ये परिपूर्णता असल्याशिवाय देव जन्माला पाठवित नाही. किती सुंदर आहे बघा. दादा नेहमी असं म्हणायचे, जन्माला घालताना देवाने किती सुज्ञप्रमाणे जन्माला घातलंय, पण आपल्या मडक्यात येतच नाही. हे तुम्ही हा पहिला जन्म आहे, परवा सांगून झाले. पहिल्या जन्मामध्ये 360 अंश कर्म पूर्ण आहे समजा, पूर्ण. हा जन्म कसा आहे सांगितलं? देवाचा. हा, आकृती कशी आहे? देवासारखी आहे. 100% देव. दुसऱ्या जन्मामध्ये समजा तुम्ही काहीतरी 50% लवकर समजायसाठी करूया. दुसऱ्या जन्मामध्ये कर्म तेवढंच देऊन जेव्हा जन्माला घालतो देव, आणि दोष येणार की नाही ते केव्हा येणार आहे? 18 वर्षानंतर. समजतंय का? नाही समजत आहे काय म्हटलं मी? हा पहिला जन्म, त्याच्यामुळे 100% देवासारखी होते. तुम्ही कृती कशी केली? कृती गाढवासारखी केली म्हणून काय झालं? तो दानव व्हायला लागला हळूहळू. म्हणजे पहिल्या जन्मानंतर दुसरा जन्म जेव्हा आला तेव्हा त्या 100% कर्मातलं जर देवांनी 50% कर्म केलं होतं, तिसऱ्या जन्माला 30% आणि चौथ्या जन्माला 0%. तर कर्म त्याच्या जन्माला काय उपयोग झाला असं का? मग त्यांनी काय केलं? दर जन्माला येताना 360 पूर्ण देवासारखा जन्माला घातला आणि दोष आहे ते 18 वर्षानंतर यायचे. 18 वर्षानंतर जर यांनी चांगल्या आईवडिलांच्या पोटी जन्म घेतला आणि त्याने संस्कार केले तर हे 18 वर्षानंतर येणारं कर्म आहे ते तिकडंच विमोचित होतं आणि याचं जीवन सुरळीत होतं. म्हणून तो आत्मा पुढे चांगल्या आईवडिलांच्या पोटी जन्माला जात असतो. त्यावेळेस तुम्ही इकडे काय करता? श्राद्ध पुरुष करून त्याला बरं बोलवता. म्हणून आपल्या घरात विद्या संतती, विद्यानाथ संततीनाथ संपत्तीनाथ दोष निर्माण होता. म्हणून दादानी श्राद्ध पुरुष पण त्याला सांगितलं. चुकीचं केलं का? पण जेवढा गोंधळ घातला आपण. म्हणजे देव जन्माला घालताना सुज्ञपणे जन्माला घालतोय ना, दर जन्मात 360 अंशच कर्म देतोय, परिपूर्ण कमी करत नाहीये. आणि तो शक्य त्याच्यात देत आहे. म्हणून हे गुरूंच्याकडे गेलं हे ज्ञान करून घ्यायचं आणि चांगलं जन्माला ईश्वरमय करून जो पण आपण जात नाही तोवर जन्माला सारखं घेऊन. समजलं का? नाही समजलं हे बरोबर. किती विचार करून शून्यपणे जन्माला घालतोय तो. एक नाही तर एका जन्माला 0 कर्म येईल. त्यामुळे 0 कर्म झाला तर जीवनच जगता येणार नाही. वास्तविक जो जन्म आपल्याला प्राप्त झाला आहे त्यामध्ये परिपूर्णता असल्याशिवाय देव जन्माला पाठवित नाही. असे असताना जी संपत्ती दिली आहे तिचे ज्ञान करून घेतले पाहिजे. हे ज्ञान शाळेत व विश्वविद्यालयात मिळणारे नाही. जेव्हा दादाने सेमिनार घेतला तेव्हा आमचे डोळे उघडले. म्हणजे गुरुकडे गेल्याशिवाय ज्ञान मिळत नाही. गुरु त्याचं ज्ञानी समाधान. जे ज्ञान शाळेत व विश्वविद्यालयात मिळते त्या ज्ञानाने आपली उपजीविका होते. म्हणजे 1 मोठा भीतीचा म्हणजे अन्न पाण्याची व्यवस्था होती. 1 फूट म्हणजे 1 मिताची तरतूद झाली. म्हणजे ते ज्ञान 25% आहे असे गृहीत धरले पाहिजे. 75% ज्ञान हे आपणास नसल्याने आपला जन्म केवळ अज्ञानाने व्यर्थ खर्ची पडतो व शेवटी अंतकाळी आपण काय मिळविले व काय घालविले ह्याचा हिशोब लागत नाही. आज जरी जन्म घेतला तरी पुन्हा जन्माला यावयाचे आहे हे आपण विसरतो. त्यामुळे जरी जन्म प्राप्त झाला असला तरी पुढच्या जन्माची तरतूद
आपणच केली पाहिजे हे विचारात न घेता खाणेपिणे, कपडा लत्ता, ऐशाराम यामध्ये जीवन खर्च होते. आज तर झाला ना, म्हणजे आता बघू. आज आपल्याला जो जन्म प्राप्त झाला आहे त्यात जी सुखे आपण उपभोगतो ती सुखे तुमची नसून ती पुण्याई वाडवडिलांची आहे किंवा पूर्वीच्या अनेक जन्मात तुम्ही सत्कृत्य केले असल्याने आज जो काही जन्म सुखावह आहे तो त्या सत्कृत्यांचे फल म्हणून आहे. असा कर्माचा खेळ अहर्निश चालू आहे. म्हणून जन्माचे ज्ञान होणे अत्यावश्यक आहे. हे ईश्वराला ज्ञात आहे. म्हणून अवतारी पुरुषांना तो जन्माला पाठवतो व त्यांचे आगमन भूतलावर होते. ते कार्यार्थ आयुष्य वेचित असतात. त्यात त्यांना आपला मोठेपणा, आदर, नावलौकिक व्हावा अशी इच्छा कधीही नसते. तर जगाचा कसा उद्धार होईल, जग कधी ज्ञानी होईल ती तळमळ त्यांना असते. जे आपण दुःख म्हणून भोगतो त्याचे कारण अज्ञानाचा शाप म्हणजेच कर्स ऑफ इग्नोरन्स आहे आणि ते अज्ञान घालविण्यासाठीच समितीचे हे कार्य चालू आहे. समजा गावाला गेलो आपण, रात्री साधना त्याची झाली नाही, तर आल्यावर रात्री हातपाय धुवून साधना केली तर तुम्ही जीवनाबद्दल जागरूक आहे. भाऊसाहेब महाराजांनी यांची गोष्ट सांगितली एकदा. भाऊसाहेब महाराज माहिती आहेत की, आणि त्यांचे शिष्य काय त्यांचं अंबुराव महाराज. भाऊसाहेब महाराज घोड्यावरनं जायचे, अंबुराव महाराज त्यांच्याकडनं पळत जायचे. तर इथून विजापुराहून ते इंजिनियर गेले, म्हणजे जवळ 60 किलोमीटर. आणि तिथं गेल्यावर त्यांची परीक्षा बघण्यासाठी अंबुराव महाराज भाऊसाहेब महाराज काय म्हणाले, अरे घोड्यावर येताना मी माझं नामस्मरण केलंय, आता तू नामस्मरण कर अर्धा तास आणि मग घेवायला. तुम्ही असं तर काय म्हटलं, तर जग मार्ग घ्या पाहायला घेऊन. त्यांनी हातपाय सुटले, मुलींच्या हातने आम्ही अर्धा तास म्हणजे पळत पळत येऊन आधी भूक लागली होती 60 किलोमीटर. तरी त्यांनी सांगितलं, म्हटलं आपण ध्यानाला बसले, याला जाणीव म्हणतात गुरुमाताबद्दल. प्रार्थना वाचली नसली, जेवण झाल्यावर वाचूया, प्रार्थना वाचून मग जेवण करणं असं ज्या दिवशी म्हणाल त्या दिवशी आपण काय झालं, जागरूक झालं, जाणीव झाली. चालेल ना 10:30पर्यंत. त्यानंतर आत्मनिवेदन मधील पान क्रमांक 296. जर गोव्यातील साईधाममध्ये शक्तीपीठ स्थापन झाले नसते तर तुम्हा भक्तांना ज्या प्रतिमा दिल्या गेल्या आहेत त्या देण्यात आल्या नसत्या. म्हणजेच पर्यायाने आपल्या घरी न मागता देवाचे आगमन झाले आहे असे म्हटल्यानंतर त्या प्रतिमांचे मूल्य किती आहे हे सुज्ञ भक्तांनी समजून घ्यावे व ज्या प्रतिमा आपण घेतल्या आहेत त्यांचे फल मिळण्यासाठी म्हणून आपणास साधना म्हणजेच औपचारही शिकविला आहे. त्यामध्ये ओंकाराची 12 अंगे व संथेने सद्गुरु नामस्मरण हे करण्यासही शिकविले आहे. पण त्याकडे दुर्लक्ष करून प्रापंचिक अडचणी कशा सोडविता येतील हा प्रश्न प्रामुख्याने आपण विचारित असता. त्यापेक्षा जी साधना शिकवली आहे त्याप्रमाणे आपण जर साधना केली तर निश्चित 100% सुख अधिक प्राप्त होईल. शुभम भवतु. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त सदानंदाचार्य सच्चिदानंद सद्गुरु श्री पंत महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरुनाथ दाता महाराज की जय. श्री गुरुदेव